मराठी कहाणी तिचे अस्तित्व. सकाळपासूनच राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली. सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकामध्ये असल्याची तिला जाणीव होताच ती घाबरली. दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल. त्यांचा तो त्याच त्याच प्रश्नांचा भडीमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेच ते आणि तेच ते. राधिका आता या रोजच्या मरणाला कंटाळली होती. या त्रासातून आणि ज्याच्यातून तिला कायमचे सुटायचे होते. यावर आत्महत्या हाच उपाय तिला दिसत होता. पण आत्महत्या केल्यावर या नराधमाचा आणि त्यांच्या कुटुंबियाचा फायदा होणार हाही विचार तिच्या मनात येत होता. इतक्यात दारावर कोणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले. धाडकन दरवाजावर लाथ मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला. काय ठरवलंस आहेस? बोल लवकर. सांग, आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे? बोल लवकर, नाहीतर आज तुझा कायमचाच सोक्षमोक्ष लावतो. त्यांचे आंग ओकणारे शब्द तिच्या कानात गरम गरम तेल ओतल्यासारखे तिला वेदनादायक वाटत होते. पण तिने एक चकार शब्दही काढला नाही तोंडातून. त्यांच्या रागाचा पारा वाढतच होता. तो तोफेसारखा तिच्यावर शिव्याचा मारा करत होता आणि ती एखाद्या गतप्राण देहासारखी शांत. इतक्या काही कळायच्या आत त्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला. तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवलेच नाही. ती बेशुद्ध देखील झाली. तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. पापण्याची थोडीशी उघडझाप होती. मी इथे कशी? कोणी आणले मला इकडे? स्वतःला प्रश्न विचारत ती निपचित पडून होती. इतक्यात एक नर्स त्या खोलीमध्ये आली. अरे वा, तू सिद्धीवर आलीस, खूप छान झाले. थांब हं, मी तुझ्या नातेवाईकांना कळवते. असे म्हणून नर्स वळणार इतक्यात तिच्या अंगात कुठून बळ आले कुणास ठाऊक. तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारार्थी मान हलवली. नर्सला काहीही कळालेच नाही. काय ग, कळवू ना तुझ्या नातेवाईकांना? नर्सने विचारले. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली. नर्सने विचारले, काय ग, काय झाले? नको कळवू का? राधिकाने मान हलवली, पण यावेळी होकारार्थी. सिस्टर, मी इथे कशी आले? कोणी आणले मला या ठिकाणी? हे राधिकाने त्या सिस्टरला विचारले. एक तरुण मुलगा तुला येथे घेऊन आला आहे, नर्सने सांगितले. तो मुलगा म्हणजे शेखर भाऊजींचं असतील असा अंदाज राधिकाने लावला. नर्सने तिला इंजेक्शन दिले आणि थोड्याच वेळाने तिला झोप लागली. बऱ्याच वेळाने तिला जाग आली. वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू येत होता. थोड्याच वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्तीची स्त्री आणि तिच्यासोबत 10-12 जणांनी राधिकांच्या खोलीमध्ये प्रवेश केला. त्या महिलेने राधिकाच्या हातात मिठाई आणि साडी दिली. राधिकाच्या देखण्या रूपांकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली. चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती जर इतकी सुंदर दिसत असेल तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही, असा विचार त्या महिलेच्या मनात आला. तिने राधिकाची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले, पण राधिका उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या स्त्रीने आपले कार्ड राधिकाच्या हातात दिले. त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारले आणि ती स्त्री निघून गेली. दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला. वहिनी, का सहन करतेस तू हे सगळं? तुझ्यासारखी प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा दैव दुर्विलास तो काय? मला खरंच खूप लाज वाटते की मी या अशा लोभी माणसाच्या कुटुंबियात जन्माला आलो. त्या दिवशी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकले असते. मी परदेशी गेल्याने त्यांना अधिक चांगली संधी मिळाली तुला छळण्याची. वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही.
मुक्त कर स्वतःला या ज्याच्यातून. तुझ्या जागी दुसरी कोणी असली तर ती केव्हाच सोडून गेली असती. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन. तुझे हे हाल मला बघवत नाही. तुझ्या या भावनांची विनंती समज आणि हो कणखर. राधिका फक्त ऐकूत होती. तिच्या डोळ्यातून गळागळा वाहणाऱ्या अश्रूंनी शेखरचेही हृदय हेलावले होते. वहिनी, आता पुरे झालं. आता मलाच काहीतरी करावं लागेल. इतक्यात नर्स त्या खोलीत आली. तिने शेखरला बाहेर बोलावले आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल शेखरला सांगितले. शेखर त्वरित राधिकाजवळ गेला. त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला. फोनवरील संभाषणानंतर शेखरचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला. 2 दिवस उलटून गेले तरी राधिकांची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. येणार तरी कशाला? त्यांना राधिकाकडून फक्त पैशाचीच अपेक्षा होती. बाकी कशाचीच त्यांनी देणे घेणे नव्हते. 2 दिवसांनी राधिकांना डिस्चार्ज मिळाला. निघताना राधिकाने त्या नर्सचा आभार मानले. या 4-5 दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती. दोघींमध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. शेखरने गाडी सुरू केली. राधिका आपल्या नजरीत शून्यात नजर लावून बसली होती. गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण एका अनोळखी जागी आलो आहोत. एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते. शेखरने गेटवर उभ्या असलेल्या वॉचमॅनला सांगितले. त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आवारात झाले. इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली. राधिकाने लगेच ओळखले की ती तीच बाई होती जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती. मग राधिका राहणार ना माझ्यासोबत? ती बाई म्हणाली. क्षणभर राधिकाला काहीच कळाले नाही. तिने शेखरकडे पाहिले. होय वहिनी, आजपासून तुला यांच्यासोबत राहायचे आहे. या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या राणी सरकार. त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले. त्यांनी त्या दिवशी नर्सला याबाबत सर्व सांगितले. नर्सनी मला सांगितले आणि मी यांना फोन केला. हीच ती सुवर्णसंधी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी सर्व प्रकारच्या ज्याच्यातून सुटण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची. शेखर राधिकाला समजावता होता. ती अधूनमधून तुला भेटायला येईल. काळजी घे आणि बिनधास्त राहा इथे, असे म्हणून शेखरने राधिकाचा निरोप घेतला. निघताना दोघांच्याही डोळ्यात कडा ओल्या झाल्या. राणी सरकार राधिकाला म्हणाल्या. राधिका, घाबरू नकोस. इथे तुला हवं तसं वाग. बरं, मला तू काय म्हणशील? राधिका म्हणाली. मॅडम. नको ग, तू मला राणीताई म्हण. चालेल. राधिका गोड हसली आणि हो म्हणाली. आता आपण मस्त गप्पा मारूया. राणीताई म्हणाली. राधिका सांगू लागली. मी पूर्वाश्रमाची राधिका गोखले. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली मी. अभ्यासात आणि अभिनयात फार अग्रेसर होती. अगदी लहानपणापासूनच मला नाटकामध्ये काम करण्याची भारी हौस होती. कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकामध्ये माझी आणि राजेशची ओळख झाली. ओळखीचे स्वरूप आणि रूपांतर हे प्रेमात झाले आणि मग लग्नात. सुरुवातीला 9 दिवस फार आनंदात गेले. राजेश आणि त्यांचे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करत होते. शेखरच्या रूपाने तर मला एक भाऊच मिळाला होता. पण वर्षभरातच राजेशने माझ्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला. माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्यांचे सगळे हट्ट पुरवले, पण त्यांनी हाव दिवसेदिवस वाढवली आणि माझ्या आईवडिलांचे एकमेव आधार असलेले राहते घर देखील तो विकायला लागला होता. आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारझोड करू लागला. अलीकडे तर मला जीवे मारण्याची धमकीही देऊ लागला. त्या दिवशी मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती. राणीताई, मला माझे करिअर अभिनय क्षेत्रामध्ये करायचे होते. आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची आवड असलेल्या मुलागाच जीवनात साथीदार म्हणून लाभला म्हणून मी खूप भाग्यवान समजत होते स्वतःला. पण सर्व उलटेच झाले होते. मी यांच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ राजेशने माझ्यावर आणली होती. असे आज इथे येऊन पुन्हा नवी आशा निर्माण झाली आहे. जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. राणीताई, खरंच खूप खूप आभार तुमचे. दुसऱ्या दिवशी राणीताई राधिकाला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली. 6 तासांनी बाहेर पडलेली राधिका एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. राधिकांचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तब्बल 2 वर्षांनी तिने स्वतःचे इतके सुंदर रूप पाहिले होते. राधिकाने राणीताईला मिठीत मारली. आता राधिका फार व्यस्त झाली होती. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू होते.
राणीताई राधिकाच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती. 1-1.5 वर्षाचा अथक परिश्रमानंतर राधिकाला पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. राणीताईंनी फारच मेहनत घेतली होती. या चित्रपटांवर राधिकांचे पुढील करिअर अवलंबून होते, त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागलेली होती. या दरम्यान राधिकाची हुंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी राजेश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती. अखेर आज तो दिवस उजडलाच. प्रमुख अभिनेत्री राधिका असे होल्डिंग्ज जागोजागी लागले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि एक रात्रीत राधिका प्रसिद्धी शिखरावर जाऊन पोहोचली. तिच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या. आता तिची गणनाही नंबर 1 वर होत होती. हे सगळे राधिकाला स्वप्नतच वाटत होते. 6 महिन्यानंतर एके दिवशी चहा पिताना रोजच्या प्रमाणे राधिकाने वर्तमानपत्र वाचायला घेतले. पहिल्या पानावर मोठी बातमी होती. ती वाचताच राधिका उडालीच. तिला काय करू आणि काय नको असे झाले. ती बातमी होती, यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार हा सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिकालाच. लगेच राणीताईला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती. फक्त हे अश्रू सुखाचे होते. फोन खाली ठेवताच शेखरचा फोन आला. तिने फोन उचलला. समोरून, अभिनंदन वहिनी, तू दादाविरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली. आज खऱ्या अर्थाने राधिकाला मुक्त होऊन आकाशामध्ये उंच भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होते. राधिकाने मनोमनी ठाम निर्धार केला. राणीताईंनी एक नवीन राधिकेला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवीन. हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य राधिकांना नवीन जन्म देईन. आता हेच माझे खरे सात्वन आणि स्वप्न आणि अस्तित्व असे होते. अशाच प्रकारे आजची आपली तिचे अस्तित्व ही कथा इथेच संपते. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.